हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण नाश्त्याचा एक वेगळा प्रकार बघणार आहोत. तर आपण डोस्यामध्ये साधा डोसा, मसाला डोसा, लोणी डोसा असे अनेक प्रकार ट्राय केले असतील. पण आज आपण करणार आहोत अंडा डोसा. तर त्याच्यासाठी मी एका बाउलमध्ये 2 अंडी फोडून घेतलेत. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आणि हिरवी मिरची पण बारीक चिरलेली टाकून घ्यायची. आता हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही लाल मसाला देखील वापरू शकता. त्याची पण टेस्ट खूप छान लागते. आता इथं कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे अंड्याचं मिश्रण छान एकत्र फेटून घ्यायचं. आता डोस्याचं बॅटर मी कालच तयार करून ठेवलं होतं रात्री. ते छान फर्मंट झालं आहे. आता इथं तवा तोपर्यंत मी गरम करायला ठेवला होता. त्याच्यावर थोडंसं तेल स्प्रेड करून डोसा करून घ्यायचा आहे. पण डोसा करण्याच्या आधी तवा छान तापवून घ्यायचा आणि गॅस स्लो करून घ्यायचा. डोसा तयार झाल्यानंतर गॅस एकदम फास्ट वाढवायचा नाही, कारण काय होतं आपण त्याच्यावर अंडं फेटलेलं टाकेपर्यंत खालचा डोसा म्हणजे करपण्याची शक्यता असते. तवा गरम झाला की डोसा तयार करून घ्यायचा आणि गॅस मिडियम हीटवर ठेवायचा आणि त्याच्यानंतर थोडासा डोसा होत आला की साईडने थोडंसं तेल टाकून घ्यायचं. त्यानंतर आपण अंड्याचं बॅटर जे केलेलं आहे ते त्याच्यावर अर्धं टाकून घ्यायचं. आता इथं 2 अंडे फेटलेत, त्याच्यामुळे मी अर्धं एकावर आणि अर्धं दुसऱ्यावर टाकणार आहे. याच्यामध्ये 2 आपण डोसे तयार करू शकतो. म्हणजे 2 डोस्यांवर आपण हे अंड्याचं बॅटर वापरू शकतो. तर अशा प्रकारे करून थोडंसं साईडने परत एकदा तेल सोडून छान खरपूस भाजून घ्यायचं आणि वरचं जे अंड्याचं बॅटर आहे थोडंसं सुकताना दिसलं की आपला जो डोसा आहे तो पलटून घ्यायचा आणि त्या साईडने पण छान मस्त अंड्याचं बॅटर हे भाजून घ्यायचं. आता हा डोसा खूप छान लागतो, नक्कीच ट्राय करा. आपण डोसा, उत्तप्पा नेहमी खातोच, पण अशा प्रकारचा अंडा डोसा ट्राय केल्यानंतर मुलंही खूप छान आवडीने खातील. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय करून बघितल्यानंतर कशी झाली ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करून तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा.